नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून मिळालेले ज्ञान हे चिरकाल स्मरणात असते. तर हे जे ज्ञान असते हे मराठी भाषेतून किंवा या मराठी विषयातून आपल्याला जे मिळणारं ज्ञान असतं ते ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ही माहिती असते. काही वेळेस हे एक सूक्ष्म निरीक्षण सुद्धा असतं, तर काही वेळेस हे इतिहासकालीन काही काव्यांचं, काही लेखांचं किंवा कथा संग्रह यांचं सुद्धा ते असू शकतं. त्याचप्रमाणे ही मराठी भाषा आपल्याला विविध प्रकारच्या संस्कृतींबद्दल माहिती देत असते. शहरी संस्कृती, ग्रामीण संस्कृती, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा इतिहास याबद्दल सुद्धा मराठी भाषा आपल्याला जाणीव करून देत असते. आणि ही मराठी भाषा शिकत असताना आपल्याला विविध बारकावे सुद्धा लक्षात येत असतात. आपण इथे फक्त वाक्य वाचत नसतो किंवा कविता ऐकत नसतो, कविता वाचत नसतो, तर यांमध्ये शब्दांची ही गुंफण कशा प्रकारे करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेत असतो. मग ही शब्दांची गुंफण करत असताना कदाचित ते एखाद्या गोष्टीचं वर्णन नसू शकतं, एखाद्या चित्राचं वर्णन असू शकतं, आपल्या भोवताली असणाऱ्या वातावरणाचं चित्रण सुद्धा ते असू शकतं. तर आज आपल्याला असाच एक पाठ बघायचा आहे. त्या पाठाचं नाव आहे वसंत हृदय चैत्र. आणि या पाठामध्ये निसर्गाचं वर्णन अतिशय बारकाव्याने केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा 5वा पाठ आहे वसंत हृदय चैत्र. तर या पाठाच्या लेखिका आहेत सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत. विद्यार्थी मित्रांनो, या छायाचित्रामध्ये आपण दुर्गा भागवत यांना आपण पाहू शकतो. चला तर मग अधिक माहिती या सुप्रसिद्ध लेखिकांबद्दल आपण जाणून घेऊया. दुर्गा भागवत या मराठी लेखिका होत्या. 92 वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यात बालसाहित्य, लोकसाहित्य, बौद्ध साहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. दुर्गा भागवत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 साली इंदूर येथे झाला. तर त्यांचे संपूर्ण शिक्षण हे सेंट झेवियर्स महाविद्यालय येथे झाले. त्यांचा मृत्यू 7 मे 2002 साली मुंबई येथे झाला. अधिक माहिती आपण दुर्गा भागवत यांच्याबद्दल अजून जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिले की लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांचा अभ्यासक आणि ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत. जसं आपण आताच पाहिलं, ऋतुचक्र या ललित कथासंग्रहाचं हे मुखपृष्ठ, त्याचप्रमाणे व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस हा ललित कथासंग्रह. अशा प्रकारे त्यांनी लोकसाहित्याची रूपरेखा हा लोक साहित्य या विषयावर आधारित ग्रंथ लिहिला आहे. त्याचप्रमाणे राजाराम शास्त्री भागवत, व्यक्तिचित्र व वाङ्मय आणि केतकरी या कादंबरी त्यांच्या प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे. एवढेच नाही तर दुर्गाबाईंनी विविध पुस्तके लिहिली आहेत. जसे लहानी,
त्यानंतर खमंग, त्याचप्रमाणे दुर्गो आजीच्या गोष्टी, असे अनेक साहित्य त्यांचे आपल्यासमोर आहेत. त्याचप्रमाणे भावसंचित हे सुद्धा त्यांचं एक पुस्तक आपल्यासाठी आहेच. तर सुप्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांनी दुर्गा भागवत व्यक्ती, विचार आणि कार्ये यावर संपादनपर पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे शोभा नाईक यांनी सुद्धा भारतीय साहित्याचे निर्माते दुर्गा भागवत यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. चला तर मग आता आपण आपला पाठ वसंत हृदय चैत्र याकडे वळूया. सर्वात आधी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ऋतूचा हा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होत असतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन आपणास घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी असते. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव, निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दांमध्ये मांडण्याचे सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांचे कसब यांच्यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. चला तर मग आता आपण पाठाचा पूर्वार्ध पाहूया. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे 3 महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे, पण तरी चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांचे, गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून फळांतून मधुरस वाहत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना मराठी महिने हे किती असतात हे माहितीच असेल. तर हे मराठी महिने हे 12 असतात. तर सर्वात आधी आपण ते जाणून घेऊया. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा प्रकारे हे 12 महिने असतात. तर त्याचप्रमाणे आपलं जे नेहमीचं कॅलेंडर असतं ते इंग्रजी महिन्यांप्रमाणे चालत असतं. तर जर आपण हे इंग्रजी महिन्यांचं कॅलेंडर पाहिलं तर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख म्हणजेच काय की पहिला मराठी महिना जो आहे चैत्र. पण आपण इथे सुरुवातीलाच फाल्गुन, चैत्र आणि वैशाख अशी सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय की हा जो वसंत ऋतू आहे या ऋतूला मात्र फाल्गुन, अर्धा फाल्गुन पासून तर चैत्र, वैशाख अशा प्रकारे इथे वसंत ऋतूला सुरुवात होत असते. तर हा जो फाल्गुन महिना असतो तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो. त्यानंतर मार्चमध्ये चैत्राचं आगमन होत असतं. तर हे आगमन आपण मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो. तर मित्रांनो, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंत ऋतूच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह असे हे 3 महिने आहेत. एक दुसऱ्यामध्ये मिसळला तर आहेच, पण चैत्र हा खरा वसंताचा आत्मा आहे, मधुमास आहे. कारण या वेळचं जे निसर्ग चित्र असतं ते अतिशय मनोहारी असतं. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदररित्या आपल्यासमोर मांडलेले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. म्हणजेच की हे ऋतुपतीचे द्वार
आहे. ऋतुपतीच्या या द्वारी वनस्त्रीचे म्हणजेच नवपल्लवांचे गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन आपल्याला या ऋतूमध्ये, या महिन्यामध्ये घडत असते. हे दर्शन आपल्याला जरी फाल्गुनामध्येच घडते, परंतु यामध्ये जे मधुमासाचे जे वैशिष्ट्य आहे, हे सारे वैशिष्ट्य हे चैत्रामध्येच लपलेले आहे. या महिन्यामध्ये फुलांमधून, फळांमधून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर असते. पण ही पिंपळाची झाडे पहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारख्या ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारचे दिसते. लेखिका म्हणतात की चैत्रातल्या पालवीचे रूप कोठेही मनोहर आहे. मनोहर म्हणजे मनाला वेधून घेणारे, मनाला प्रसन्न करणारे. पण ही पिंपळाची झाडे पहा, कशी ती गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. या छायाचित्रात लेखिकेने सांगितल्याप्रमाणे या पिंपळाच्या पानांचं अतिशय मनोहारी असं वर्णन इथे लेखिकेने केलेलं आहे. तर जुनी पाने गळता गळता नवीन पाने येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवीन पाने आल्यावर खरोखरच जेव्हा ही उन्हात लाल भडक पाने चमकतात, त्यावेळी मात्र असे वाटते की सुंदर पुष्पांचे गेंदच, फुलच या झाडावर फुलले आहेत. इतर झाडांची पालवी ही फार लहान असते, त्यामुळे ती हलत नाहीत. परंतु या पानांची सारखी हवेमुळे सळसळ होत असते. या हवा येताना ही पानं सारखी सळसळ आवाज करत ती हलत असतात. त्यातल्या त्यात लेखिका सांगतात की त्यांच्या घराजवळ एक पिंपळाची झाड आहे आणि ते तर खूपच बहारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. ही मधुमालतीची वेल आणि या मधुमालतीच्या वेलीवर फुललेली गुलाबी फुले. आता बघूया की लेखिका दुर्गा भागवत यांनी मधुमालतीच्या या फुलांचं, या वेलीचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे. लेखिका म्हणतात, चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही या झाडांप्रमाणे यांच्या फांदीला ओळीने चिटकून बसलेली आहेत. मधुमालतीच्या फुलांचं आणि वेलीचं वर्णन करताना लेखिका म्हणतात की ही मधुमालतीची गुलाबी वेल गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता तिला फुलायला अजिबात जागा नाहीये. अशी दाटी या पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झालेली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळे सुद्धा या झाडाच्या फांदीला ओळीने चिकटून बसलेली आहेत. सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी ही फुले आपल्याला रस्त्याने प्रवास करताना किंवा रस्त्याने चालताना कुठेही आपल्याला ही फुले दिसतात. हे झाड कुठेही उगवलेलं असतं. या उग्रगंधी घाणेरी
गुलाबीच्या फुलांचं वर्णन करताना लेखिका म्हणतात की ती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांची ती भरली आहे. गुलाबी फुलांमध्ये एखादे पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचं वर्णन करावं. तर लेखिका म्हणतात की या उग्रगंधी घाणेरीचे फुलं दुरंगी आहेत. यामध्ये एखाद्या फुलामध्ये शेंद्री आणि पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, पिवळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, लाल आणि पांढरा अशी कितीतरी रंग या एकाच फुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या एकाच झाडावर आपल्याला पाहायला मिळतात. ही अशी दुरंगी फुले जरी ती नावाने घाणेरीची फुलं असली तरी ती मनाला मोहून टाकत असतात. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत. पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत. उलट एकमेकांची शोभा वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांमध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी तिला म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतानातल्या चुनड्यांचे भडक रंगांचे रहस्य मला उमगले. लेखिका सांगतात की वास्तविक जर आपण या फुलांचे रंग जर आपण पाहिले तर ते भडक रंग आहेत. आणि हे भडक रंग एखाद्याने ते परिधान करणे किंवा ते रंग गडद रंग शेजारी ठेवणे किंवा उभे करणे हा प्रकार आपल्या नजरेला कदाचित डोळ्यांना आपल्याला ते सहन होऊ शकत नाही. परंतु मात्र जर आपण गुजरातेत गेलो आणि इथे जर आपण पाहिलं तर या वातावरणाच्या बदलामुळे इथे वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ आपल्याला बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळतो. तिथे मात्र या झाडाला भलतेच महत्व आहे. आपण जरी या घाणेरीच्या फुलांना तुच्छतेने बघत असतो की हे घाणेरे आहे, परंतु त्याच्या या अतुलनीय रंग सौंदर्याला गुजरातीत चुनडी असे सुंदर नाव त्याला दिलं गेलं आहे. आता हे नाव ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की का म्हणून काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांचे भडक रंगांचे कपडे तिथे का परिधान केले जातात आणि याचं रहस्य लेखिकेला मात्र आता उमगले आहे. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा सुद्धा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. लेखिका सांगतात की ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की गुजरातीमध्ये आपण ज्या फुलाला अतुलनीय रंग सौंदर्य म्हणून त्याला चुनडी असे नाव दिले गेले आहे, आपण मात्र त्याला उपेक्षून घाणेरी म्हणतो. मात्र या फुलांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते का तर त्यांचे भडक आणि विशोभित रंग आहेत म्हणून. जी रंगांची मिश्रणे आपण वस्त्राभरणामध्ये कटाक्षाने टाळत असतो. भडक रंग नकोच, आम्हाला साधे रंग हवे आहेत असे आपण कपडे घेताना सांगत असतो. एखाद्या दुकानात आपण जर गेलो तर आम्हाला फिकट रंगांचे कपडे हवे आहेत म्हणून, आणि आपण या भडक रंगांना आपण नकोच म्हणत असतो. पण मात्र
या वस्त्रांना शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे या काठेवाडी आणि राजपुतानातल्या लोकांनी शिरोधार्य मानले आहेत. लेखिका म्हणतात की भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेलं पाहून त्यांना खूप नवल वाटते, आश्चर्य वाटते. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. कारण आज आपण गुजरातमध्ये गेलो किंवा राजस्थानमध्ये गेलो तर आपल्याला तिथे कपड्यांचा एक प्रकार जाणवतो. तो प्रकार कोणता? तर बांधणीचा प्रकार आपण तिथे पाहायला मिळतो. तिथे बऱ्याचशा महिला, बऱ्याचशा मुली जे साड्या किंवा जे काही ड्रेस, ओढण्या परिधान करत असतात ते हा एक बांधणी या प्रकारामधला हा खास प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की बांधणी हा प्रकार नक्कीच या चुनरीच्या म्हणजेच या घाणेरीच्या फुलांपासून तो प्रेरित झाला असावा. अशा प्रकारे भारतामध्ये हे प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कार हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिका पुढे निसर्गाचं अशाच प्रकारे अतुलनीय वर्णन करत असताना म्हणतात की तशीच ही माडाची आणि सुरमाळाची झाडे पहा. ही माडाची आणि सुरमाळाची झाडे बारमहा म्हणजेच 12ही महिने हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही. जसा ज्याप्रमाणे इतर झाडे ही पल्लवांचा नखरा करत असतात, म्हणजेच त्यांचा पालवी येण्याचा, पानगळ होण्याचा हा ठराविक कालावधी असतो, तसं या माडाच्या आणि सुरमाळ्याच्या झाडांचं नाही. तर या झाडांना 12ही महिने ही झाडे हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. परंतु फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखं वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कडकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात आणि नारळाची फुले निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तर लेखिका म्हणतात की ही माडाची झाडे जरी बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली असली तरी फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कडकट पेवातून वेताच्या रंगांच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. जसे आपण या पुढील छायाचित्रात पाहू शकतो. या छायाचित्रात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या फुलांच्या लोंब्या ह्या फुटलेल्या आहेत आणि याने संपूर्ण असं झाड हे बहरून गेलेलं आहे. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुलं निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून जर आपण 2-4 फुलं उचलून निरखून पाहिली तर त्यांचा टणकपणा आपल्या हातांना किंवा बोटांना बोचणार नाहीत, परंतु त्यांची जी गुळगुळीत जो स्पर्श असतो त्या स्पर्शाने आपली बोटं मात्र सुकावतात. 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुलं आत तशीच रंगाच्या केसरांची दाटी. 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाहीत. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून खूप गंमत वाटते. निसर्गाची ही किमयाच आपण म्हणू शकतो, कारण हे एवढं भलं मोठं नारळ असतं आणि हे एवढं मोठं फळ हे काही झाडाच्या
खालच्या बाजूला बुंध्याला लागत नसते, तर ते वरच्या टोकाला, झाडाच्या वरच्या टोकाला ते लागत असते. आपण या छायाचित्रामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे नारळाची ही भली मोठी फळं ही वरच्या बाजूस लागली आहेत. त्याचप्रमाणे ती त्याच मायेने, त्याच प्रेरणेने ते झाडाला चिटकून आहेत. पण या फळांचं जर का आपण मूळ पाहिलं तर ते अतिशय छोटी छोटी फुलं आणि ही निर्गंध आणि टणक अशी फुलं असतात. या फुलांच्या 3च पाकळ्या असतात आणि या फुलांच्या पाकळ्या जर आपण पाहिल्या तर फिक्या पिवळ्या रंगांची ही फुलं असतात. ही अशी फिक्या पिवळ्या रंगाची फुलं अतिशय नखा एवढी आणि यांचं फळ मात्र हे भलं मोठं, अशी ही निसर्गाची किमया. आणि हे बारकावे अतिशय सुंदर रीतीने लेखिकेने आपल्या समोर मांडलेली आहेत. पुढे लेखिका आपल्या समोर निसर्गाचा अजून एक मोठा आविष्कार मांडताना म्हणतात की शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसळ फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजीचे झाडही सबंध फुललेले आहे. बघा, कडुनिंबाचे झाड, हे झाड आपल्याला अतिशय परिचयाचे झाड असे आहे. त्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. भारतामध्ये कडुनिंबाचे 3 प्रकार मानले जात असतात. त्यापैकी जो गोड निंब असतो तो म्हणजे आपला कढीपत्ता, ज्याला आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो. त्याचप्रमाणे कडुनिंब, हे कडुनिंब जे आहे हे अशा प्रकारचं झाड जे आपल्याला आपल्या गावात किंवा आपल्या घराजवळ, आपल्या आसपासच्या परिसरामध्ये उगवलेलं दिसतं, फुललेलं दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, या झाडाचे खूप सारे महत्त्व आहे आणि हा कडुनिंब आपल्याला आपल्या आरोग्यासाठी, त्याचप्रमाणे विविध गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आपण आपल्या घरातील प्रौढ व्यक्ती जर पाहिले आणि त्यांना जर विचारले की तुम्ही पूर्वीच्या काळी दात कशाने घासायचे, त्यावेळेस पेस्ट किंवा कोलगेट, त्यानंतर आजकाल नवीन नवीन निघालेले कोलगेट मॅक्स फ्रेश, नंतर मिसवाक, अशा प्रकारची पेस्ट नव्हती. तर त्यावेळेस ही लोक निंबाची एक काडी तोडायची, एक दांडी तोडायची आणि त्याने ते दात घासायचे. त्याचप्रमाणे जर एखाद्याला घामोळ्या येणं किंवा विविध प्रकारच्या पुटकुळ्या येणं किंवा भाजणे, अशा या जखमांवर या कडुनिंबाच्या पालांची पेस्ट केली जाते आणि ही पेस्ट त्या भागावर लावली जात असायची. कडुनिंबामुळे शरीराची दाहकता सुद्धा कमी होत असते. आणि या कडुनिंबाचं अजून एक महत्त्व म्हणजे की मराठी वर्षाचं स्वागत करण्यासाठी, हे वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी, घरामध्ये आरोग्य नांदण्यासाठी याला गुढीवर लावण्यात सुद्धा येत असतं. अशा या कडुनिंबाच्या निळसळ फुलांच्या तुऱ्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटत असतो. मनोरम वाटणे म्हणजे मनाला मोहून घेणारं असं वाटणे. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध म्हणजे संपूर्ण फुलले आहे. इथे नवीन शब्द आलेला आहे, सबंध. सबंध म्हणजे संपूर्ण. त्यानंतर अजून एक शब्द तयार होतो, संबंध. संबंध म्हणजे नातेसंबंध किंवा परस्परांमध्ये असलेला जो काही दुवा आहे त्याला आपण संबंध असे म्हणत असतो. मग करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते. अगदी नखा एवढी कळी करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमलले की किती निराळी दिसते. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपामध्ये अवतरला आहे. रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. लेखिका म्हणतात
की या कडुनिंबाच्या झाडाशेजारीच एक कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. या करंजाच्या फुलांचे रूप सुद्धा अलौकिक असते, एक अतिशय वेगळे असते. अगदी नखा एवढी कळी करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत एक निळी जांभळी सुंदर नाजूक कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपली. जणू काही बाल घनश्यामच, बालकृष्णच या फुलांच्या रूपामध्ये अवतरलेला आहे. आपण या छायाचित्रात पाहू शकतो की कशा प्रकारे ह्या करंजाच्या झाडाला लागलेली ही फुलं अतिशय सुंदर अशी दिसत आहेत. निसर्गाचं वर्णन करताना लेखिकेने आतापर्यंत आपल्याला पर्णशोभेचे, पुष्पशोभेचे आणि फळ शोभेचे वर्णन आपल्यासमोर मांडले. परंतु या फळशोभेचे वर्णन आंब्याशिवाय आणि फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड, लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असतात. किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की नाहीत हे पाहण्याकरता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. लेखिका म्हणतात की चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या आणि फणसाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार घालणारे हे आंब्याचे झाड. अशा प्रकारे या आंब्याचा मोहोर आपल्याला या छायाचित्रामध्ये दिसत आहे. अतिशय मनोहारी असं हे चैत्रातलं चित्र आहे. लांबलचक देठांना लागलेल्या कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेतात आणि हे झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाड्याला लागल्या आहेत की नाही हे पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा ही मौज मोठी वेगळी असते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. आंब्याच्या झाडाचं हे एक वैशिष्ट्य आहे की कैऱ्या जून झाल्या की एकीकडे थोडी पानगळ होते, परंतु हे झाड आपल्याला वृक्ष म्हणजेच कोरडे असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहोरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधांनी दळवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. लेखिका म्हणतात की हे झाड सुद्धा सदाबहार आहे. हा वृक्ष कधीच वृक्ष होत नाही. या चैत्रामध्ये या झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात. खूप सारे पालवी या झाडाला येत असते आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. आणि मग माघामध्ये मात्र आपल्याला दिसेल की मोहोर या झाडाला खूप सारा लागलेला असतो. या झाडाचं जर वर्णन म्हटलं की ही सुंदरता या मोहोर लागल्यानंतरची सुंदरता चांगली की कैऱ्या लागल्यानंतरची सुंदरता चांगली हे सांगणं मात्र खूप कठीण असते. पुढे लेखिका म्हणतात आणि फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर मिरची सारखे. अशा प्रकारे ही फणसाची कोके असतात आणि ही फुगीर मिरची सारखी दिसणारी कोके
एके कोका हा दुभंगतो, वरचे टरफलं तपकिरी होऊन गळते, आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशी सारखे बारके दाणे दिसू लागतात. हे दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. लेखिका निसर्गाचं वर्णन करताना त्यांनी या फळ शोभेचे सुद्धा वर्णन केले आहे. आणि ज्याप्रमाणे लेखिका आधीच म्हटल्या की चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळ शोभेचे आंब्या आणि फणसाशिवाय वर्णन पूर्ण होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी फणसाचं वर्णन केलं. या फणसाच्या झाडाला फुलं धरत नाहीत, तर त्याला पौष आणि माघामध्ये हिरवे कोके येतात. ही कोके फुगीत मिरचीसारखे दिसतात. आणि मग हा प्रत्येक कोका हा दुभंगतो आणि त्याचं वरचं टरफलं तपकिरी होऊन ते गळतं. मग आतला हिरवा जो फणस असतो तो गुळगुळीत आणि तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्याच्यावर आपल्याला खसखसीसारखे बारीक दाणे दिसू लागतात आणि मग ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतूंसारखे बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळाले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने भला मोठा मुसुंब्या एवढा फणस हा तयार होत असतो. कधी कधी हे फळ बुंध्यापासून जर धरले गेले तर ते मातीत सुद्धा काढले जात असते. रूपरस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वास येते. लेखिकेचं नैसर्गिक चित्रण, नैसर्गिक वर्णन आणि त्यामध्ये असणारे बारकावे हे आपण वृक्षांद्वारे पाहिलं. वृक्षांची पर्णशोभा, पुष्पशोभा आणि फळशोभा यांद्वारे सुद्धा पाहिलं. परंतु या निसर्गाला परिपूर्ण करणारा असा एक घटक म्हणजे पक्षी. आणि या रूपरस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावर बांधल्या जाणाऱ्या या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्ण होणे शक्य नाही. आणि मग हे वर्णन करताना लेखिका सांगतात की हे जे काही पक्षी आहेत या पक्ष्यांनी त्यांची घरटे बांधायला घेतलेली असतात आणि यावेळेस या पक्ष्यांची घरट्यांची जी बांधणी असते ती पूर्णत्वाला आलेली असते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, काही ठिकाणी वाटोळी चेंडूसारखी, तर काही ठिकाणी पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडते. लेखिका म्हणतात की काही ठिकाणी लोंबत्या आकाराची अशी ही सुगरण पक्षीची घरट्याची विण ही लोंबत्या आकाराची, तर काही ठिकाणी गोलाकार आकाराची अशी ही घरटी पक्ष्यांनी बांधलेली असतात. ही लोंबत्या आकाराची, काही वाटोळी चेंडूसारखी आणि काही पसरट गोल अशी घरटी तयार करण्यासाठी या पक्ष्यांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ही मेहनत घेत असताना त्या विविध प्रकारच्या काड्या जमा करणं, त्यांची विण उत्कृष्टरित्या करणं अशी अनेक मेहनत या पक्ष्यांना घ्यावी लागते. आणि मग ही काळी कबरी घरटी वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे लेखिकेला वाटतात. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला
आपल्याला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या या विराट असलेल्या चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा लेखिका म्हणतात की मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त वाटते आणि आवडते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ लेखिकेच्या ऋतुचक्र या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर ऋतुचक्र या पुस्तकाचे आपण मुखपृष्ठ पुन्हा एकदा पाहूया. ऋतुचक्र या नावाप्रमाणेच या मुखपृष्ठावरील चित्र सुद्धा त्याला साजेस असं आहे, ज्यावर एक कण्हेरीचं झाड आपल्याला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या पाठामध्ये आपण निसर्गाचं विविध रूप आपण पाहिली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेच्या सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांचा वसंत हृदय चैत्र हा पाठ अभ्यासला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच अर्थात कृती. तर या पाठाच्या आधारे आपल्याला वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या संकल्पना समजलेल्या आहेत त्यांचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. जसं चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे आणि काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. यानंतर यामध्ये पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि ते कशाचं आहे ते सुद्धा दुसऱ्या ब गटामध्ये दिलेलं आहे. यांच्या जोड्या आपल्याला योग्य प्रकारे लावायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे ज्यामध्ये शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. जसे निष्पर्ण पाने निघून गेलेला, मग निर्गंध म्हणजे काय, निर्वात म्हणजे काय, निगर्वी म्हणजे काय, निस्वार्थी म्हणजे काय यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये वाक्प्रचार वाक्यामध्ये योग्य ठिकाणी वाक्प्रचार वापरून वाक्य हे पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर पुढे काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांचा आपल्याला प्रत्यय आणि या प्रत्ययापासून वेगळा शब्द सुद्धा बनवायचा आहे. जसा अतुलनीय, याच्यामध्ये प्रत्यय काय आला, इय. मग इय हा शब्द वापरून पुन्हा एक नवीन शब्द आपल्याला इथे बनवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढे शब्दांच्या जातीमधून नाम हा एक भाग आलेला आहे आणि काही वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्यांमधून आपल्याला नाम ओळखायचं आहे आणि त्या नामाचा प्रकार सुद्धा पुढच्या चौकटीत लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही एक दोन वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्यांमध्ये आलेली काही शब्द सुद्धा दिलेली आहेत. या शब्दांचे पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्द आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर सर्वांचा आवडता प्रश्न तो म्हणजे स्वमत. काही आपल्याला 3 वाक्य दिलेली आहेत आणि त्या प्रश्नांवर त्या वाक्यांवरून आपल्याला स्वमत आपलं व्यक्त करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण वसंत हृदय चैत्र आणि त्या पाठावर आधारित स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे. चला तर मग आता भेटूया पुन्हा पुढच्या सत्रामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.